बातमी आहे शिवजयंती उत्सवाची। भव्य शिवजयंती उत्सवानिमित्त पृथ्वी फाउंडेशन व श्री प्रगती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ओझर फाटा नारायणगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिरास दिवसभरात अनेक शिवभक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले। महिला भगिनींनीही विशेष उपस्थिती दाखवून यावेळी रक्तदान केले। प्रत्येक रक्तदात्यास प्रोत्साहनपर एक प्रशस्तीपत्र व आकर्षक बॅग देऊन सन्मानित करण्यात आले। सकाळी 10 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत हे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडले। दिवसभरात जवळजवळ 200 शिवभक्तांनी उपस्थिती दाखवून उत्स्फूर्तपणे रक्तदान केले। हे रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी गणेश भाऊ शेळके, ऋषिकेश फुलसुंदर, परीक्षित बोरकर, नामदेव अण्णा खैरे, ॲडव्होकेट राजेंद्र कोल्हे, अमोल पटाडे, योगेश शेळके सर, डॉक्टर निवृत्ती भोर, ॲडव्होकेट ज्योती शिंदे, सचिन गुंजाळ, प्राचार्य राजेंद्र शेळके सर, प्रतीक जाधव, गोविंद काळे तसेच मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जुन्नर यांचे विशेष असे सहकार्य लाभले। श्री भैरवनाथ मित्रमंडळ औटीमळा यांनीही दिवसभर अँब्युलन्सचे विशेष असे सहकार्य केले। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी। पाहूया। जय शिवराय। प्रथम तर सर्व शिवशंभू भक्तांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या मी तमाम शिवशंभू भक्तांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो। आज 19 फेब्रुवारी रोजी पृथ्वी फाउंडेशन आणि प्रगती सहकारी पतसंस्थे यांच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। सकाळी 9:30 वाजता हा कार्यक्रम सुरू झाला आणि आता जवळपास 6:30 वाजत आले। त्याच्यानंतर सुद्धा हा रक्तदान शिबिर हे कार्यक्रम चालू आहे। हा जवळपास कार्यक्रम 7:30 वाजेपर्यंत चालू राहणार आहे आणि मी कौतुक करू वाटतं मला या सर्व आयोजकांचं, म्हणजे आपले गणेश शेळके असतील, परत ऋषीभाऊ फुलसुंदर असतील, बंटीभाऊ बोरकर असतील आणि त्यांची जी सहकारी टीम आहे यांनी जे अथक परिश्रम आणि मेहनत घेतली त्याच्यामुळं हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने इथं पार पडतोय। आणि अजूनही मी आत्तापर्यंत अनेक रक्तदान शिबिरांना भेट दिली, पण एवढ्या वेळ रक्तदान शिबिर मी प्रथमच पाहत आहे आणि मी सगळ्यांचं म्हणजे मनापासून म्हणजे कौतुक करतो। आता मी कौतुक करणे एवढा तुमच्यापेक्षा मोठा नाही, परंतु एक शिवशंभू भक्त म्हणून मी सर्वांचं अभिनंदनही करतो। आणि ज्या ज्या रक्तदात्यांनी इथं रक्तदान केलं आणि एक जीव वाचवण्यासाठी जो हातभार घेतला, जो पुढाकार घेतला, त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो। आजचा जो शिवजयंती निमित्त जो ब्लड डोनेशनचा जो कॅम्प आहे जो आयोजकांनी घेतला त्यांचे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करते। खूप महिलांना ब्लड डोनेट करण्याची म्हणजे उत्स्फूर्तपणे त्यांना साथ देण्याची गरज आहे, परंतु काही कारणामुळे म्हणजे बऱ्याचशा महिलांचं हिमोग्लोबिन कमी असतं, त्यामुळे त्यांना ब्लड डोनेट करता येत नाही। सर्व महिलांना माझी विनंती असेल की तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या, जेणेकरून तुमचं हिमोग्लोबिन वाढवता येईल। कारण बऱ्याचशा महिला जवळपास 90% महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आहे। इच्छा खूप आहे। आजही आम्ही इथं हे ब्लड डोनेट करण्यासाठी आलो होतो, परंतु काही आमचं एचबी तेवढं भरलं नाही, त्यामुळे आम्हाला ते डोनेट करता आलं नाही। परंतु बाकीच्या ज्या महिला आहेत त्यांना मी विनंती करेल की त्यांनी आपल्या आहाराकडे जास्तीत जास्त लक्ष द्या, जेणेकरून तुमचं हिमोग्लोबिन ज्या गोष्टींमुळे वाढतंय त्या गोष्टींचा आहारामध्ये समावेश करा, जेणेकरून तुमचं हेल्थ आणि आरोग्य दोन्ही चांगलं राहणार आहे आणि त्याचा तुम्हाला नक्कीच पुढे जाऊन फायदा येणार आहे। म्हणजे काही गोष्टी आपल्याला इच्छा असून देखील करता येत नाही। आजचा हा जो आयोजकांनी जो कार्यक्रम केला, इथं आल्यानंतर बरेचसे जे पुरुष वर्ग आहे त्यांनी खूप छान असं ब्लड डोनेट केलं, परंतु आम्हाला ते करता आलं नाही। याबद्दल थोडंसं दुःख पण आहे आणि आनंद पण आहे की एवढा छान कार्यक्रम आयोजकांनी घेतला आहे, त्यांचे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करते। जय जिजाऊ, जय शिवराय। आज खरं तर शिवजयंतीच्या निमित्ताने श्री प्रगती नागरी सहकारी पतसंस्था आणि पृथ्वी फाउंडेशन तसेच जुन्नरचे द्वारे आपण रक्तदान शिबिर घेतलं। या रक्तदानातून जवळजवळ 150 जणांनी रक्तदान केलं। त्याच्यामध्ये येणारे जुन्नरमध्ये शिवभक्त जे बाहेर तालुक्यातून आलेले आहेत त्यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे इथे थांबून सगळी चौकशी करून की आम्ही रक्तदान करू शकतो का, आज शिवजयंती म्हणून आम्हाला रक्तदान करायचंय। त्यांचं ब्लड टेस्ट घेऊन तसं गणेश भाऊंनी सांगितलं तसं त्यांनी रक्तदान केलं। तशा आमच्या बऱ्याचशा माता भगिनी पण आल्या। हिमोग्लोबिनचा विषय असल्यामुळं त्यांना रक्तदान करता आलं नाही, पण ही खंत राहील की शिवजयंतीनिमित्त जसं आवारेतांनी सांगितलं की इथून पुढे खरंच महिलांनी आपली स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे। तरी सर्वजण इथं जेवढे रक्तदाते आलेत मी मनापासून दोन्ही फाउंडेशन आणि पतसंस्थेच्या वतीने मी आभार मानतो। धन्यवाद। तर आज या ठिकाणी आम्ही पृथ्वी फाउंडेशन व श्री प्रगती नागरी सहकारी पतसंस्था नारायणगाव तसेच यशवंतराव चव्हाण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जुन्नर त्यांचे ब्लड स्टोरेज बँक आहे
या सर्वांनी एकत्रित एकमेकाच्या सहभागातून या ठिकाणी ब्लड डोनेशनचा कॅम्प आयोजित केला होता। दिवसभरात अत्यंत भरपूर शिवभक्तांनी, स्थानिक नागरिकांनी, परिसरातील नागरिकांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन या रक्तदानाच्या महोत्सवात सहभाग घेतलेला आहे। आमच्या महिला भगिनींची संख्याही दिवसभरात भरपूर प्रमाणात होती। बऱ्याचशा महिला भगिनींनी रक्तदान केलं, परंतु आत्ताच आमच्या आवारीताईंनी सांगितल्याप्रमाणे महिलांच्या बाबतीत 90% महिलांच्या बाबतीत हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे त्यांना रक्तदान करण्याची इच्छा असून देखील रक्तदान करता येत नाही। त्याबाबत आपण निश्चितच जनजागृती करण्यासाठी एक अवेअरनेसचा कॅम्प आणि त्यावर काय उपाययोजना करता येईल हे सुद्धा आपण एक पुढे त्याच्यावर आपण कार्यक्रम ठरवूयात। या निमित्ताने मी ते सांगतो। तसंच या ठिकाणी आमचे ऋषभ फुलसुंदर आहेत, आमचे बंटी बोरकर आहेत, आमचे बंधू आहेत योगीजी शेळके सर, आमचे आवारी सर आहेत, हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्या महिला भगिनी गाडवे मॅडम आहेत, या सर्वांचे तसेच दिवसभर ज्यांनी या शिवकार्यामध्ये सहभाग घेतला त्या सर्वांचे मी अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो। आलेल्या शिवभक्तांचं विशेषतः आता आमचे हे बाई ते परभणीचे शिवभक्त आहेत, या ठिकाणी आमचे कानूर मेसाईचे शिवभक्त आता रक्तदान करत आहेत। या सर्वांची व्यवस्थित चाचणी केल्यानंतरच त्यांना पूर्वकल्पना देऊन आम्ही त्यांच्याकडून स्वच्छेने त्यांनी रक्तदान केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे देखील धन्यवाद।